सतीश तिरोडकर लिखित ललित लेखा संग्रहाचे प्रकाशन नुकतेच पार पडले. अनुभवे अंतरी जैसे या पुस्तक प्रकाशनाला प्राध्यापक, ज्येष्ठ कवी, साहित्यिक अशोक बागवे यांच्या शुभ हस्ते प्रकाशन झाले असून प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ कवी, साहित्यिक श्री सतीश सोळांकुरकर, कवी संपादक गीतेश शिंदे आणि अजीव पाटील, स्तंभलेखक पत्रकार अनंत सामंत उपस्थित होते. आपल्या दैनंदिन जीवनात आलेल्या साहसी, सुखद, आनंदी, अनुकूल, प्रतिकूल आणि आश्चर्यकारक अनुभवांचे संकलन रसिक वाचकांपर्यंत संवाद रूपाने पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न अनुभवे अंतरी जैसे या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. घेणार नाही कारण सतीश सोळांकुरकर सर आणि साक्षात अशोक बागवे सर इथे उपस्थित असताना त्यांना ऐकण्यासाठी आपण सगळे आलेलो आहोत. पण सतीश दादा माझा भाऊ, त्याच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे, तर त्याचं कौतुक करण्यासाठी आपण जी सगळी भावंडं आलेली आहोत त्यांच्या वतीने मी त्यांना सर्वप्रथम साहित्य क्षेत्रातली एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे अशोक बागवे सर. ते फक्त साहित्यिक कवी असं नाही तर ते सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे ते प्राध्यापक आहेत. शिक्षकांबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे, आपल्या सगळ्यांच्याच मनात. तर सगळ्यांच्या वतीने मी त्यांचा सन्मान करते. तसंच ज्येष्ठ साहित्यिक कवी सतीश सोळांकुरकर सर, ज्यांची गीतेश शिंदेंनी आता आपल्याला ओळख करून दिली, सांगितलं, त्यांना सुद्धा मी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करते. आजच्या कार्यक्रमाची उत्सव मूर्ती आमचा सतीश दादा, त्याचा या सुवर्ण क्षणी, त्याच्या आयुष्यातला आणि आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला एक हा सुवर्ण क्षण आहे. तर त्याचं पुष्पगुच्छ आणि एक छोटीशी भेटवस्तू देऊन मी सन्मान करते. व्यासपीठावरील मान्यवर अशोक बागवे सर, सतीश सोळांकुरकर सर आणि ज्यांची नव्याने ओळख झाली असेल गीतेश शिंदे सर, उत्कृष्ट सूत्रसंचालिका अश्विनी भोईर आणि सतीश दादावरच्या प्रेमामुळे आलेले आपण सगळे रसिक श्रोते, सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. काही दिवसापूर्वी सतीश दादा बोलला होता की चांगलं लिहिण्यासाठी ती व्यक्ती स्वतः खूप चांगली असावी लागते, स्वच्छ असावी लागते, मनाने चांगली असावी लागते. तर सतीश दादा हे एकदम खरं आहे आणि ते मला अगदी पटलेलं आहे. कारण चांगलं लिहिण्यासाठी माणूस संवेदनशील असावा लागतो. तुम्ही जर माणसांवर प्रेम करू शकला नाही, निसर्गावर प्रेम करू शकला नाही, निसर्ग वाचू शकला नाही, माणूस वाचू शकला नाही, एखाद्या माणसावर अन्याय होत असेल तर तुम्हाला चीड आली नाही, दुसऱ्याच्या आनंदाने तुम्ही आनंदी झाला नाही आणि दुसऱ्याच्या वेदनेने तुम्हाला दुःख झालं नाही, तर तुम्ही एक चांगला माणूस नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हे सगळं जे आपल्या आता सतीश दादाने जे लिहिलंय अनुभवे अंतरी जैसे रे, त्याचे अनुभव आहेत. अनुभव आपण प्रत्येकजण घेत असतो, अनुभव प्रत्येकाला आयुष्यात येत असतात, लहानपणापासून आपण त्याच्यातच वाढत असतो. पण प्रत्येकाला ते अनुभव शब्दात मांडता येतील असं नाही, तर त्याच्यासाठी एक संवेदनशील मन असावं लागतं आणि ते आमच्या सतीश दादाचं आहे. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरुणी यावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरुणी यावे. तिने संध्येची वेळ झालेली आहे आणि या सगळ्या साहित्याच्या रसामध्ये अलगद बुडून येण्याची वेळ होत असतानाच आपण आज लेखक, एक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे आणि एक सच्चा माणूस काय असतो अशा माझे परम स्नेही सतीश तिरोडकर यांच्या अनुभवी अंतरे जैसे या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित आहात. मी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शब्दकोश सगळ्यांना माहिती असेल,
शब्दकोशाला मराठी डिक्शनरी असं म्हणतात. तर ह्या डिक्शनरीमध्ये आता मला कळतंय की मी एका शब्दाचा अर्थ जर बघायला गेलो, प्रांजळ किंवा विशुद्ध किंवा निरागस हे शब्द जर बघायला गेलो तर त्याच्या समोर सतीश तिरोडकर असं लिहिलेलं असतं. हे मी मला विरुद्ध सांगत नाही, अगदी मनापासून सांगतो. मी नेहमी कुठेही कार्यक्रमाला गेलो तर आधी सभागृह न्याहाळतो, कोण कसे बसलेत हे न्याहाळतो. तर मगापासून मला सभागृह इतकं छान वाटतंय, म्हणजे इतके ममत्वाने सगळे बसलेले आहेत. त्याच्यामध्ये माया आहे, ममता आहे, प्रेम आहे. आणि एका माणसावर इतकं प्रेम करणारी माणसं तिथेच असतात जिथे आमच्या आप्पांचं सांस्कृतिक माहेर असतं. विरार आणि वसई आमच्या आप्पांचं आजीव पाटलांना माहिती असेल. मी 1000 वेळा आलो इकडे वसईने विरारमध्ये. याचं कारण इथली माणसं फार महत्त्व देतात. म्हणजे यानंतर मला जेवण देणार आहे प्रकाश पाटील, ही गोष्ट वेगळी, पण ही माणसं मायेने जोडलेली असतात. आणि त्यामुळे यांचं पुस्तक मी वाचल्यानंतर मी प्रेमात पडलोच. वसई तालुक्यातील अर्नाळा गावाचे सुपुत्र सतीश तिरोडकर यांच्या आयुष्यातील संस्मरणीय घटना व प्रसंगांवर आधारित वास्तव अनुभवांचे कथन हे या पुस्तकात केले आहे. अनुभवे अंतरी जैसे हे माझं पहिलं पुस्तक आहे. हे मला वेगवेगळ्या क्षेत्रात आलेल्या अनुभवांवर आधारित असं पुस्तक आहे. सुदैवाने मला आयुष्यामध्ये अनेक क्षेत्रात काम करायला मिळालं. नोकरीबरोबरच सामाजिक कार्य, त्याचबरोबर भटकंती, त्याचबरोबर साहित्यविषयक क्षेत्रामध्ये, नाट्यविषयक क्षेत्रामध्ये, अशा विविध क्षेत्रामध्ये मला काम करायला मिळालं. त्यात वेगवेगळे अनुभव आले. ते अनुभव शब्दबद्ध केले आणि अनुभवे अंतरी जैसे हे पुस्तक तयार झालं. भटकंती करताना काही अविस्मरणीय प्रसंग माझ्यासोबत घडले. माळशेज घाटाच्या जवळ हरिश्चंद्रगड आहे. तिथल्या डोंगरावर पाणवठ्याच्या जागेजवळ एक बिबट्या मला 4 फुटावर दिसला. त्याने माझा रस्ताच अडवला होता. त्यानंतर एका डोंगरामध्ये जेवण करताना हजारो मधमाशांनी माझ्यावर हल्ला केला. तो एक अविस्मरणीय अनुभव आहे. एकदा वासोटा नावाच्या किल्ल्यावर गेलो असताना 2 अजगरांनी आजूबाजूला विळखा टाकला. हा एक अविस्मरणीय अनुभव. असे अनुभव मला ट्रेकिंग करताना किंवा गिर्यारोहण करताना आले. प्रवासामध्येही मला असे अनुभव आले जे माझ्या जीवावर पण आले, बेतले होते. म्हणजे तारापूरला जाताना एकदा ट्रेनच्या खालीच गेलो आणि सगळ्यांना वाटलं की हा गेला. आणि प्लॅटफॉर्मवर प्रचंड गोंधळ चालू होता. आता आपल्याला ट्रेन थांबणार, लेट होणार अशी चर्चा चालू होती. 2 डब्यांच्या फटीमध्ये उजेड दिसला आणि मी बाहेर आलो. डोकं बाहेर काढताच प्लॅटफॉर्मवरच्या लोकांनी जल्लोष केला, अरे जिवंत आहे, जिवंत आहे, खेचा त्याला बाहेर, खेचा त्याला बाहेर. बाहेर पड. पुन्हा आयुष्यात जागा पकडायला धावत पळत ट्रेन पकडणार नाही हा अनुभव त्यावेळी अनुभवला आणि तो पाळला. काही कालावधीसाठी, काही म्हणजे तसं बऱ्याच कालावधीसाठी मी सामाजिक क्षेत्रात काम केलं. एका शैक्षणिक संस्थेचा मी कार्यवाह होतो. एका देवस्थानचा विश्वस्त होतो. त्यावेळी अनेक उपक्रम, नवनवीन उपक्रम समाजासाठी राबवताना मी योजनाबद्ध रीतीने काम केलं. देवस्थानचा पैसा हा समाजाचा पैसा आहे, तो समाजाकडे परत गेला पाहिजे या भावनेतून
रुग्णांसाठी काही मदत करता येईल का, अशा पद्धतीचा प्रस्ताव मी विश्वस्त मंडळांपुढे ठेवला आणि तो मान्य झाला. त्यामुळे हजारो रुग्णांना फुलना फुलाची पाकळी म्हणून मला मदत करता आली. थोडक्यात आपल्याला जे पद मिळालेलं आहे ते कायमस्वरूपी नाही. ते पद इतरांसाठी आणि सामाजिक कार्यांसाठी आणि सत्कार्यासाठी वापरावं अशी माझी भावना, अशी माझी शिकवण होती. असं मला शिकवलं गेलं होतं माझ्या गुरूंकडून आणि त्याप्रमाणे मी वागलो. अनेक क्षेत्रात वेगवेगळे अनुभव आले. बँकिंग क्षेत्रात वेगळे अनुभव आले. हे अनुभव मी शब्दबद्ध केले आणि त्या रीतीने आता हे पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. तुम्ही जरूर वाचा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा. नमस्ते.